राज्यातील नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि आचारसंहिता सुद्धा जाहीर झाली। रत्नागिरी नगरपालिका ब वर्गातली रत्नागिरी जिल्ह्यातल्या मुख्यालयाच्या ठिकाणची नगरपालिका राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाची राजकीयदृष्ट्या मानली जाते। यापूर्वी या नगरपालिकेवरती शिवसेनेचं एक हाती वर्चस्व होतं। आता या नगरपालिकेची निवडणूक 2 डिसेंबरला होणार आहे। त्या दृष्टीने आज राज्याचे उद्योग मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत खऱ्या अर्थाने आज रत्नागिरी नगरपालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत असंच म्हणावं लागेल। सिंधुदुर्गातले कार्यक्रम आटोपल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता पालकमंत्र्यांचं रत्नागिरीत आगमन होणार आहे आणि पहिला त्यांचा दौरा हा प्रभाग क्रमांक 5 मध्ये सुरुवात होणार आहे। त्या ठिकाणी साई स्टॉपच्या एका ॲक्टिव्हिटी सेंटरमध्ये ते त्या प्रभागातील मतदारांशी ते गाठीभेटी घेणार आहेत। मतदारांना आपल्या विचाराचे नगरसेवक निवडून द्या असं आवाहन करणार आहेत आणि एकंदरीतच खऱ्या अर्थाने पहिली सुरुवात आज रत्नागिरी नगरपालिका प्रचाराची तिथून होणार आहे। त्यानंतर ते प्रभाग क्रमांक 6 मध्ये जाणार आहेत। त्या ठिकाणी सुद्धा ते निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत। त्या ठिकाणी सुद्धा सिद्धिविनायक नगरमधल्या एका हॉलमध्ये तिथल्या संबंधित मतदारांना त्या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलेलं आहे। तिथं सुद्धा पालकमंत्री नामदार सामंत मार्गदर्शन करणार आहेत आणि त्याच्यानंतर 8 वाजता प्रभाग क्रमांक 9 मध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाजूच्या असलेल्या एका ठिकाणी त्यांची एक छोटीखानी सभा होणार आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा ते मतदारांना आपली भूमिका मांडणार आहेत। एकंदरीतच काय की पालकमंत्री उदय सामंतांनी खऱ्या अर्थाने आजपासून रत्नागिरी नगरपालिकाच्या प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ फोडणार आहेत आणि त्या दृष्टीने सगळे पदाधिकारी आता शहराध्यक्ष असतील, शहरातले सगळे पदाधिकारी असतील, युवासेना असेल, महिला आघाडी असेल आणि माजी मावळते नगरसेवक असतील, जे इच्छुक आहेत, जे निवडणूक लढवणार आहेत, आज सर्वांची आता एकत्रितपणे निवडणुकीच्या दृष्टीने धावपळ सुरू होणार आहे। एकंदरीतच काय की पालकमंत्री उदय सामंतांचा खऱ्या अर्थाने आजपासूनच रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा ते उडवणार आहेत आणि मतदारांना आपलं मनोगत म्हणा की आपलं म्हणणं मतदारांना पटवून देणार आहेत आणि त्या दृष्टीने खऱ्या अर्थाने आता रत्नागिरीमध्ये महिनाभर नुसती प्रचाराची रणधुमाळीच रत्नागिरीकरांना आणि मतदारांना पाहायला मिळणार आहे। टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।